पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, नवोदयचा सराव होण्यासाठी नवोदयच्या सर्व स्वाध्यायाची रिव्हिजन या ठिकाणी घेणार आहोत। तर नवोदय स्वाध्याय 1.1 याच्यामधील पहिलं जे उदाहरण आहे ते बघा, 7 5 3 3 5 7 ही संख्या पुढीलपैकी कोणती आहे। आता या संख्येचं अक्षरी वाचन कशा प्रकारे करायचं आहे हे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। तर बघा, 7 5 3 3 5 आणि 7 अशा प्रकारची संख्या आहे। आपण बघितलं की संख्या वाचन करत असताना आपण काय करतो, तर आपण नेहमी पहिल्यांदा 3 संख्येचा एक गट तयार करतो आणि त्याच्यानंतर 2-2 संख्येचा एक गट तयार करत असतो। आता 3 संख्येचा जो गट आहे तो एकक, दशक आणि शतकाचा गट आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढील जो गट आहे तो असतो हजाराचा आणि त्याच्या पुढील जो गट असतो तो असतो लक्षचा। मग या ठिकाणी बघा, लक्षच्या गटामध्ये किती आलेला आहे, 7 लक्ष। हजाराच्या गटामध्ये 53 आहे म्हणून याला 53,000 म्हणायचं आणि 357। मग 7 लक्ष 53,357 हा पर्याय नेमका कुठं आहे? हा पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसत नाही, परंतु 753,000 हा पर्याय मात्र या ठिकाणी होऊ शकतो। म्हणून 753,357 अशा प्रकारचा पर्याय हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आलेला आहे। याच्या पुढचं उदाहरण काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात। 1 4 6 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? आता या ठिकाणी आपल्याला अंक कोणते दिलेले आहेत मित्रांनो? 1 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 व 9 अशा प्रकारचे अंक हे या ठिकाणी दिलेले आहेत। आता एक लक्षात ठेवा की मोठ्यात मोठी संख्या ज्या वेळेला म्हटलेला आहे त्यावेळेला काय करायचं, दिलेल्या अंकामधील सर्वात मोठा अंक अगोदर घ्यायचा आणि उतरत्या क्रमाने राहिलेले अंक आपल्याला लिहायचे आहेत। मग याच्यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे मित्रांनो? तर तो आहे 9 आहे। त्याच्यानंतर उतरत्या क्रमाने जर दिलेले अंक लिहिले तर या ठिकाणी 8 येतं, या ठिकाणी 6 येतं, 4 आणि 1 आणि यापासून कोणती संख्या तयार होते? तर बघा, 98,641 ही संख्या या ठिकाणी तयार होते। आणि हा जर पर्याय कुठं आहे तर हा पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे मित्रांनो। याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात। किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती? आता या ठिकाणी बघा, किमान म्हणजे काय असतं, तर किमान याचा अर्थ लहानात लहान। मग लहानात लहान 6 अंकी संख्या कोणती म्हणतंय? मग आपल्याला माहित आहे मित्रांनो की लहानात लहान 1 अंकी संख्या कोणती असते? 1 आहे। त्याच्यानंतर मोठी संख्या कोणती आहे? तर 9 आहे। त्याच्यानंतर 2 अंकी लहानात लहान संख्या 10 आहे। त्याच्यानंतर मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आहे। त्याच्यानंतर 3 अंकी लहानात लहान संख्या 100 आणि 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999 आहे। तर आपल्याला काय विचारलेलं आहे की 6 अंकी किमान संख्या म्हणजे 6 अंकी लहानात लहान संख्या कोणती येते मित्रांनो? तर या ठिकाणी बघा, 1,00,000 ही संख्या लहानात लहान 6 अंकी संख्या म्हणजे 1,00,000 आलेली आहे। आणि 4 अंकी कमाल संख्या म्हणजेच मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या ती काय येते मित्रांनो? ते येते 9,999 ही मोठ्यात मोठी संख्या येते। आणि यामधील फरक विचारलेला आहे। फरक म्हणल्यानंतर या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह येतं। मग या ठिकाणी 10 मधून 9 गेले, खाली उरला 1, 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0 आणि 9,9 म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो 90,001 हे याचं उत्तर असणार आहे। आणि 90,001 हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो। याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात। दशमस्थानी 9 असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? दशमस्थानी म्हणजे दशकस्थानी 9 असलेली आणि विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या, या ठिकाणी किमान संख्या म्हणतं। मग किमान संख्या म्हणजे लहानात लहान संख्या हे आपल्याला विचारलेले आहे। मग लहानात लहान संख्या जर बघितली तर या ठिकाणी बघा मित्रांनो, पर्यायामध्ये
1092 ही संख्या आपल्याला दिसत आहे आणि ही संख्या लहानात लहान संख्या आहे, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक ए हे असणार आहे. याच्यानंतर पुढील उदाहरण काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात. 5555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. आता बघा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं की एकक, दशक आणि शतक हा एक गट, म्हणजे या ठिकाणी 3 अंक आहेत. एकक, दशक आणि शतक हे 3 अंक. त्याच्यानंतर हजाराचा जो गट आहे याच्यामध्ये 2 अंक आहेत मित्रांनो. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 5000 सांगितलेलं आहे. 5000 म्हटल्यानंतर हजाराच्या घरामध्ये फक्त 5 लिहायचं आहे आणि 555 म्हणजेच या ठिकाणी शतकाच्या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी 55 म्हणजे 5555 ही संख्या कशा प्रकारे लिहितात तर 5555 अशा प्रकारे 5555 संख्या लिहितात. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक डी हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात. कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे. आता कमाल ते किमान म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे, मोठ्याकडून लहानाकडे, मोठ्याकडून लहान गट, किंवा त्यालाच आपण काय म्हणू, उतरता क्रम म्हणू. बघा मित्रांनो, उतरता क्रम. आता उतरता क्रम कोणता आहे रे, तर या ठिकाणी बघा 81,427, 16,000 आणि 82,000. म्हणजे या ठिकाणी 16,000 मध्ये आलं म्हणजे हा पर्याय येणार नाही. त्यानंतर 16,378 ही लहान संख्या आहे, त्याच्यानंतर मोठी संख्या आलेली आहे म्हणून हे सुद्धा पर्याय येत नाही. त्याच्यानंतर बघा 81,000 आणि नंतर 82,000 आलेला आहे म्हणून हा सुद्धा पर्याय येत नाही. आता या ठिकाणी बघा 82,341 याच्यापेक्षा लहान कोणता आहे तर 81,427, याच्यापेक्षा लहान 63,178 आणि याच्यापेक्षा लहान 13,378. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती म्हणते. आता या ठिकाणी लक्ष द्या, विषम संख्या कोणती असते रे, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात ती संख्या कशी असते, विषम असते. आणि या ठिकाणी काय म्हणत आहे की लहानात लहान विषम संख्या म्हणत आहे. मग लहानात लहान संख्या तयार करत असताना आपण काय करतो की अगोदर सर्वात लहान अंक वापरतो. मग आता याच्यामधील जर लहान अंक बघितला मित्रांनो 0 आहे, पण 0 जर दिलेल्या अंकामध्ये 0 हा अंक असेल तर सर्वात अगोदर आपण 0 कधीच लिहित नाही. मग काय करतो तर राहिलेले जे अंक आहेत त्याच्यातील लहान अंक अगोदर लिहित असतो. मग या ठिकाणी आपण 1 हा अंक लिहिला, त्याच्यानंतर 0 लिहिलं आणि राहिलेले जे अंक आहेत हे काय केलं, चढत्या क्रमाने आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत मित्रांनो. मग या ठिकाणी 3 आहे, 4 आहे आणि 5 आहे. अशा प्रकारे लिहिल्यानंतर आपल्याला कोणती संख्या मिळते तर बघा 10,345 ही संख्या मिळते आणि 10,345 हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे. याच्यानंतर शेवटचं एक उदाहरण पाहूयात. तर या ठिकाणी बघा, जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्येची बेरीज समान असेल तर एक्स, वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः लिहा. आता काय करायचं, अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं असेल अशा वेळेला काय करायचं, एक्स, वाय आणि झेड. मग या ठिकाणी बघा एक्स बरोबर 6 मानायचं आहे, वाय बरोबर 5 आणि झेड बरोबर 7. आता या जर किमती ठेवल्या मित्रांनो तर काय होतं ते आपण या ठिकाणी पाहूयात. मग बघा या ठिकाणी 8 आणि 3 11, 11 आणि 4 15 होतात. मग या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आपण 6 ठेवून पाहूयात, त्याच्यानंतर वायच्या ठिकाणी 5 ठेवून पाहूयात आणि इथं 7 ठेवून पाहूयात. आता बघा 1 आणि 5 किती होतात, ते होतात 6, 6 आणि 9 म्हणून होतात 15. म्हणजे या ठिकाणी पण 15 आलेला आहे आणि या ठिकाणी पण बेरीज 15 आलेली आहे. त्याच्यानंतर बघा 6 आणि 7 मिळून होतात 13, 13 आणि 2 15. त्याच्यानंतर आडव्या स्तंभामध्ये पाहूयात 8 आणि 1 9, 9 आणि 6 15, 3 आणि 5 मिळून होतात 8, 8 आणि 7 मिळून होतात 15.
4 आणि 9 मिळून होतात 13, 13 आणि 2 मिळून होतात 15. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो दिलेला जो पहिला पर्याय आहे 6, 5 आणि 7 हा पर्याय या ठिकाणी जर ठेवला तर आपली सर्व बेरीज उभी आणि आडवी दोन्ही बेरीज हे किती येते 15 येते. म्हणजे हा पहिल्या क्रमांकाचा जो पर्याय आहे तो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.